राज्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार समोर आले असून अपात्र लाभार्थींवर सरकारचा हजारो कोटी रुपयांचा खर्च झाल्याची बाब पुढे आली आहे। अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती। पात्रता तपासणी पूर्ण होण्यापूर्वीच अनेकांना दरमहा 1400 रुपयांचे अनुदान देण्यास सुरुवात झाली, त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडला। मार्च 2026 अखेरपर्यंत झालेल्या पडताळणीत सुमारे 47 लाख महिला अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे। या सर्वांना नोव्हेंबर 2023 पासून सलग काही महिन्यांपर्यंत अनुदान देण्यात आले होते। दरमहा सुमारे 1500 कोटी रुपयांचा खर्च या योजनेसाठी होत असल्याने अपात्र लाभार्थींवरच जवळपास 2000 कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यामुळे या निधीचा उपयोग आणि जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान सरकारकडून लाभार्थींना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ज्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना ठराविक मुदत देण्यात आली असून आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन सादर करण्यास सांगितले आहे। या प्रक्रियेनंतरच पात्र आणि अपात्र लाभार्थी यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी समोर आल्या असून योग्य पडताळणी न करता अनुदान वाटप केल्याने मोठा आर्थिक भार सरकारवर पडल्याची टीका होत आहे। आता अपात्र लाभार्थींना दिलेल्या निधीचे काय होणार आणि त्याची वसुली होणार का याबाबत सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे।